फिलदिफिया येथील मंडळीला फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र याचा आपण अभ्यास करणार आहोत। हे 6वं पत्र प्रगटीकरणाच्या पुस्तकात योहानानं लिहिलेलं आम्हाला पाहायला मिळतं। 2रा आणि 3रा अध्याय जर आम्ही पाहिला तर या दोन्ही अध्यायामध्ये आम्हाला जे काही योहानाने पत्र दिलेले आहेत मंडळ्यांना किंवा मंडळाच्या देवदूतांना जे पत्र दिलेले आहेत, जे मंडळीचे पालक आहेत, त्यांनी त्यांची मंडळी आत्मिकरित्या कशी चालवावी यासाठी उत्तम असं मार्गदर्शन जगातील सर्व मंडळांना या 7 मंडळाच्या द्वारे जे पत्र लिहिलं त्याचं उत्तम मार्गदर्शन जगातील सर्व मंडळांना केलेलं आम्हाला पाहायला मिळतं। फिलदिफिया ही जर मंडळी आम्ही पाहिली तर हे शहर हे ख्रिस्तपूर्व 159 ते 138 या काळामध्ये फिलडेल्फस याने या शहराची स्थापना केलेली आहे। फिलडेल्फस याने या शहराची स्थापना केली आहे आणि त्याच्या नावावरूनच या शहराला फिलडेल्फिया हे नाव या व्यक्तीच्या नावावरून या शहराची स्थापना झालेली आहे। ह्या शहराचा मुख्य उद्देश, मुख्य जे स्तोत्र आहे किंवा मुख्य जो व्यवसाय आहे तो शेती हा व्यवसाय आहे। इथं मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं पीक घेतलं जात असतं। द्राक्षाचे मोठमोठे मळे होते। हे शहर द्राक्ष विक्रीचं प्रमुख केंद्र असं होतं। ह्या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे या शहराला सारखे भूकंपाचे मोठमोठे धक्के बसत असत। रोमन सम्राट तैबेरियस याने ह्या शहराची प्रगती व्हावी किंवा ह्या शहरात निरनिराळे व्यवसाय व्हावे यासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता। त्याच्याद्वारे या शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आम्हाला पाहायला मिळतं आणि विकास झाल्यामुळे इथे अनेक देवालय, देवांचे अनेक देवदेवतांचे मंदिर ह्या शहरामध्ये आम्हाला आढळून येतात आणि ह्या देवदेवतांची उपासना करणारे अनेक लोक या फिलदेल्फिया या शहरामध्ये राहत होते। आणि ह्या शहरामध्ये जी ख्रिस्ती मंडळी होती तिला हे पत्र लिहिण्यात आलं होतं। काय सांगितलेलं आहे आपण पाहूया। प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय 7 पासून जर आम्ही 13 पर्यंत पाहिलं तर ह्या पत्रामध्ये लिहिलेल्या गोष्टी आपण पाहूया। फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र। फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही आणि जो बंद करतो आणि कोणी उघडत नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्य मला ठाऊक आहे। पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही। तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळिले
व माझे नाव नाकारले नाही हे मला ठाऊक आहे. पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणास यहुदी म्हणवितात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील. असे मी करीन. तू माझ्या धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षे प्रसंगापासून मी तुला राखी. मी लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील आधारस्तंभ करील. तो तिथून कधी बाहेर जाणार नाही. त्याचवर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवबापापासून उतरणाऱ्या नवे यरूशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन. आत्मा मंडळीस काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐकू. हे जे 7 वचन 7 पासून 13, या 7 पासून 13 वचनापर्यंत, या 7 वचनामध्ये लावदिकिया येथील मंडळीबद्दल योहान त्या मंडळीबद्दल पत्र लिहित असताना संपूर्ण जगामध्ये ह्या मंडळीबद्दलचं आम्ही कोणत्या पद्धतीने आमच्या मंडळीला शिक्षण दिलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही ती मंडळी चालवली पाहिजे, ह्याबद्दलचं उत्तम मार्गदर्शन इथे आहे. म्हणून प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 1 अध्याय 10 आणि 11 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 1 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, जे तू पाहतो ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्पुर्ना, परगम, थुआतीरा, सार्दिस, फिलदेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांना पाठव. या 7 मंडळांना जे काही मी तुला दाखवल ते लिहून ठेवून ते त्यांना पाठव. असं मार्गदर्शन पवित्र आत्म्याच्या द्वारे येशू ख्रिस्त योहानाला सांगत राहिलेला आम्हाला पाहायला मिळतं. जर आम्ही ह्या पुस्तकाची रूपरेषा पाहिली फिलदेल्फियाची, तर आम्हाला पाहायला मिळतं की प्रगटीकरणाचं पुस्तक परिचय, पहिली गोष्ट परिचय. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या द्वारे जी फिलदेल्फिया या मंडळीचा परिचय करून आपल्याला दिलेला आहे, त्यामध्ये परिचय, प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देवाने त्या मंडळीला आपला परिचय करून दिलेला आहे. दुसरी गोष्ट प्रशंसा. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये फिलदेल्फिया येथील मंडळीला देव बापाने आपली प्रशंसा त्या मंडळीची कशी केलेली आहे हे आम्हाला पाहायला मिळतं. तिसरी गोष्ट दोष. प्रभू येशू ख्रिस्ताला या फिलदेल्फिया मंडळीमध्ये कोणताही दोष आढळत नाही. चौथी गोष्ट उपदेश आणि मार्गदर्शन. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3 अध्याय 9, 10, 11 ह्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त फिलदेल्फिया या मंडळीला उपदेश आणि मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. आणि 5वी गोष्ट अभिवचन. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 3 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये ह्या मंडळीने जे काही कृत्य केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणताही दोष आढळलेला नाही. ती देवाच्या वचनाला आणि देवावर दृढ विश्वास ठेवून जगणारी अशी मंडळी होती.
आणि परमेश्वरासाठी तिने आपल्या मंडळीचं दार उघडून ठेवलं होतं. ह्या गोष्टी सर्व जमेची बाजू धरून प्रभू येशू ख्रिस्तानं ह्या मंडळीला अभिवचन दिलेलं आम्हाला पाहायला मिळतं. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये. असं ह्या पत्राचं विश्लेषण आम्हाला योहानाच्या द्वारे देवाच्या मार्गदर्शनाखाली फिलदिफिया येथील मंडळीला केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. मग आम्ही पाहतो की फिलदिफिया येथील मंडळीचा परिचय करून देत असताना परिचय प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय आणि 7व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. देवाने आपला परिचय करून दिलेला आहे. फिलदिफिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पवित्र व सत्य असून ज्याच्या जवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो तो कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडत नाही, तो असे म्हणतो. पहा, प्रभू येशू ख्रिस्तानं फिलदिफिया येथील मंडळीला स्वतःची ओळख करून देत असताना 2 गोष्टीच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्तानी या मंडळीला आपली ओळख करून दिलेली आहे. कोणत्या 2 गोष्टी? तिथं सांगितलं, जो मी पवित्र व सत्य आहे. काय सांगितलं? जो मी पवित्र व सत्य आहे, ही पहिली गोष्ट सांगितली. आम्ही पाहतो की लेवीचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देव पिता ज्यावेळेस मोशेला पर्वतावर बोलवतो त्यावेळेस तो म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावे. मग आमचं जीवन हे पवित्र असावं जसं आमचा देव पवित्र आहे, आणि त्याची इच्छा आमच्याबद्दल अशी आहे की त्यांनी आपलं प्रतिरूप स्वरूप, आपलं गौरव, आपलं शकीनं गौरव, आपलं शांती, प्रीती, आनंद आणि सर्व गोष्टींनी त्या मनुष्याची आपल्या स्वरूपात निर्मिती केली. तो मनुष्य देवासारखा पवित्र असावा अशी देवाची इच्छा आहे. म्हणून तो त्या लावदिकिया फिलदिफिया ह्या मंडळीला स्वतःची ओळख करून देत असताना तो म्हणतो, जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र असावं. 2 गोष्टींनी ओळख करून देतो. जो मी पवित्र व सत्य. आमचा देव हा सत्याचा देव आहे. पवित्र आणि सत्य ह्या 2 गोष्टीबद्दल तो स्वतःची ओळख करून देताना आम्हाला पाहायला मिळतं. लूकऋषवर्तमान याचा 23वा अध्याय 46 आणि 47 या वचनामध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर खोटे आरोप ठेवून त्याला मारण्यात आलं, त्याला पुरण्यात आलं आणि त्याला ठार मारण्यात आलं, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी माझा आत्मा देवा तुझ्याकडे सोपून देतो. त्यावेळेस तो शताधिपती म्हटला की खरोखर हा नीतिमान पुरुष आहे. त्याच्याबद्दल साक्ष सांगितलेली आहे. त्याच्यावर खोटे आरोप ठेवून त्याला वधस्तंभावर मारलं, पण ज्या शताधिपतीने त्याला त्रास दिला, त्याला मार दिला, त्या रोमन आधी शताधिपती त्याच्याबद्दल साक्ष देतो की हा खरोखर नीतिमान पुरुष होता. म्हणजे तिथं असं सांगितलेलं आहे की सत्य आणि पवित्र आहे. अशी ओळख त्याने करून दिलेली आहे. दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने फिलदिफिया येथील मंडळीला स्वतःची ओळख करून देत असताना जो पवित्र व सत्य आहे ही गोष्ट पहिली सांगितली. आणि दुसरी गोष्ट स्वतःची ओळख करून देत असताना तो म्हणतो की दाविदाची किल्ली माझ्याकडे आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडत नाही, तो असे म्हणतो. दाविदाची किल्ली त्याच्याकडे आहे. किल्ली म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला तो अधिकार देण्यात आलेला आहे. किल्ली देणं म्हणजे आता ही माझं घर आहे, ह्याला मी लॉक लावलेला आहे, हा माझा अधिकार आहे, खोलायचा का नाही खोलायचा. मग ह्या संपूर्ण जगाची जो अधिकार आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे. हे योहान प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत असताना
तिथं पटवून देतो आम्हाला की दाविदाची किल्ली त्याच्या हातात देण्यात आलेली आहे. मग हे फक्त प्रगटीकरणातच सांगितलेलं नाही, तर येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये येण्या अगोदर 600 वर्ष अगोदर यशाया संदेष्टाने सुद्धा ही भविष्यवाणी करून ठेवलेली आम्हाला पाहायला मिळतं. काय सांगितलेलं आहे? यशायाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. यशायाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 23व्या वचनात सांगितलेलं आहे, दाविदाच्या घराण्याची किल्ली त्याच्या खांद्यावर ठेवीन, त्याने उघडले तर कोणी बंद करणार नाही आणि त्याने बंद केले तर कोणी उघडणार नाही. पहा, येशू ख्रिस्त जन्माच्या अगोदर यशाया संदेशाने 600 वर्ष अगोदर ही भविष्यवाणी करून ठेवली होती. म्हणून डोंगरावरील प्रवचन जर आम्ही पाहिलं तर मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 16व्या वचनात तो म्हणतो, मी नियमशास्त्र व संदेशाचं शास्त्र रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलेलो आहे. जे काही नियम होते, जे काही भविष्यवक्ते होते, सर्व ते ख्रिस्त येशू मध्ये पूर्ण झालेले आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून तो असं म्हणतो की मी नियमशास्त्र व संदेशाचे शास्त्र रद्द करावयास नाही तर पूर्ण करावयास आलेलो आहे. आणि म्हणून तो इथं म्हणतो की दाविदाची किल्ली माझ्या हातात दिलेली आहे, अधिकार मला दिलेला आहे, सर्व गोष्टीवर मी प्रभुत्व केलेलं, निर्माण केलेलं आहे, असं येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे प्रगटीकरणामध्ये फिलदिफिया या मंडळीला येशू ख्रिस्ताची ओळख करून देताना आम्हाला पाहायला मिळतं. सर्व अधिकार मला दिलेला आहे. मग कोणकोणते अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये देण्यात आले होते? 7 प्रकारचे अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये देण्यात आले होते. अनेक अधिकार दिले होते, पण पवित्र शास्त्रातून आम्ही थोडक्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात सांगायचं म्हणजे सृष्टीवर अधिकार देण्यात आला होता. मत्ते कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 25, 26 आणि 27 वचनामध्ये सांगितलेलं आहे, सृष्टीवर अधिकार देण्यात आला होता. प्रभू येशू ख्रिस्त तारवात बसून मत्ते कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 25, 26 आणि 27 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त तारवात बसून आपल्या शिष्यांना म्हटलं, आपण पैलतीरी जाऊ, आणि तो झोपी गेला म्हणून सांगितलं येशू ख्रिस्त. आणि तेवढ्यात त्या समुद्रावर वादळ आलं आणि शिष्य घाबरले. शिष्य घाबरल्यानंतर ते त्याच्याकडे आले आणि ते त्याला म्हटले की प्रभू बचाव करा, आपण बुडत राहिलेलो आहे. त्यावेळी येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, अहो अल्पविश्वासू, तुम्ही का घाबरता? मग त्याने उठून वारा व वादळ याला धमकावलं आणि ते स्थिर झालं. त्यावेळेस त्या तारवात असलेले लोक म्हटले, हा कसला मनुष्य आहे की हा सृष्टीवर अधिकार गातो आणि ती सुद्धा त्याचं ऐकती म्हणून सांगितलेलं आहे. बघा 23व्या वचनात 27व्या वचनात सांगितलेलं आहे, तेव्हा तारवातील मनुष्याने आश्चर्य वाटून ती म्हणाली, हा कसा मनुष्य आहे व वारा व समुद्र हेही त्याचे ऐकतात. हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला होता. ह्या दाविदाच्या किल्ल्या ज्या आहेत सर्व सृष्टीच्या, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आल्या होत्या. पहिली गोष्ट आम्ही पाहतो की त्याला सृष्टीवर अधिकार देण्यात आला होता. ते कशामध्ये आहे? मत्ते कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय 25, 26 आणि 27 वचन. दुसरा अधिकार कशावर दिला होता? तर रोगावर अधिकार देण्यात आला होता. मत्ते कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, रोगावर अधिकार देण्यात आला होता. मत्ते कृष्णवर्तमान याचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये सांगितलं की येशू ख्रिस्त सभास्थानामध्ये, यहुदिया प्रांतामध्ये आणि गालिलातील सर्व ठिकाणी देवाची सुवार्थ गाजवत व रोग बरे करत, काय सांगितलेलं आहे? सर्व दुखनाईत बरे करत संपूर्ण गालिल प्रदेश, यहुदिया प्रांत, पेरियर प्रांत आणि सर्वकड सांगत
फिरला म्हणून सांगितलं. काय सांगितलेलं? नंतर येशूने सभास्थानात शिक्षण देत राज्याची सुवार्ता गाजवीत आणि लोकातील सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणे बरी करत फिरत गालिलभर फिरला म्हणून सांगितलं. म्हणजे सृष्टीवर अधिकार दिला, रोगांवर अधिकार दिला. तिसरी गोष्ट, सैतानावर अधिकार दिलेला आहे. आम्ही पाहतो की मत्तेय शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर 9व्या अध्यायामध्ये 4था अध्याय आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताची परीक्षा म्हणून सांगितलेली आहे आणि त्या परीक्षेमध्ये सैतान त्याची परीक्षा घेताना पाहताना मिळतो. आणि ज्या वेळेस सैतान येशू ख्रिस्ताला म्हणतो की हे संपूर्ण वैभव बघ म्हणे, हे जग आणि जगातलं वैभव राज्य मी तुला देतो, तू मला नमन कर. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त मत्तेय शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो म्हणतो, हे सैताना निघून जा, कारण प्रभू तुझा देव याला नमन कर, असे केल्याने त्याचीच उपासना कर, असे लिहिले आहे. सैतानावर अधिकार दिलेला आहे. तो म्हणतो की तुझा देव परमेश्वर यालाच नमन कर. तू सैतानाला तो म्हणतो आणि तो सैतानाला म्हणतो निघून जा. हा सैतानावरचा अधिकार त्याला दिलेला आहे. चौथी गोष्ट, मृत्यूवर अधिकार दिलेला आहे. आम्ही जर पाहिलं मृत्यूवर अधिकार दिलेला आहे तर योहान शुभवर्तमान याचा जर आम्ही 11वा अध्याय पाहिला तर तिथं लाजारसाबद्दल सांगितलेलं आहे. आणि लाजारस आजारी असताना त्याला निरोप आला, पण तो येशू ख्रिस्त त्याच्याजवळ तिकडे गेला नाही. अजून 3 दिवस ते तिथंच राहिला म्हणून सांगितलं. आणि नंतर लाजारस मेला त्यावेळेस तो येशू ख्रिस्त त्याच्या घरी त्याला भेट देण्यासाठी गेला आणि त्याला मार्था सामोरे आली आणि ती त्याला म्हणते की जर तू इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. योहान शुभवर्तमान याच्या 11वा अध्यायामध्ये मार्था त्याला म्हणताना पाहायला मिळतं. येशू ख्रिस्तीला म्हणतो तुझा भाऊ पुन्हा उठे. त्यावेळेस ती त्याला म्हणती की शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी तो पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे. येशूने तिला म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आम्ही पाहतो की मत्तेय योहान शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 21 पासून जर आम्ही 40 वचनापर्यंत पाहिले तर ही घटना लिहिलेली आहे. तो म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. आणि ज्या वेळेस तो त्या लाजारसाकडे गेला आम्ही पाहतो की मत्तेय शुभवर्तमान याचा 11वा अध्याय 43 आणि 44 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला म्हणतो तू विश्वास धरशील तर देवाचं गौरव पाहशील. 43व्या वचनात तो म्हणतो मोठ्याने हाक मारून म्हटले लाजारसा बाहेर ये. 44व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो मृत झालेला इसम बाहेर आला. म्हणजे मरणावर सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला अधिकार दिलेला आहे. ह्या दाविदाच्या किल्ल्या हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. अशी ओळख योहान फिलदेल्फिया येथील मंडळीला लिहिताना करून देत राहिलेला आम्हाला पाहायला मिळतं. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 18 वचन जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, काय म्हणतो तिथं, पहा मी मेलो होतो तरी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. प्रगटी 1:18 मध्ये हे लिहिलेलं आहे. आणि ही ओळख प्रभू येशू ख्रिस्ताची योहान फिलदेल्फिया या मंडळीला करून देत राहिलेला पाहायला मिळतो. ही चौथी गोष्ट. 5वी, पाप क्षमा करण्याचा अधिकार सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला होता. आम्ही जर पाहिलं तर मत्तेय शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 3 पासून जर आम्ही जर वाचलं तर तिथं प्रभू येशू ख्रिस्त एका पक्षघाती माणसाला बरे करताना पाहायला मिळतं. पाप क्षमा करण्याचा अधिकार सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. तो म्हणतो तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे
आपली बाग उचलून तू रोगमुक्त हो किंवा निघून जा. मग त्याला प्रश्न विचारलेला असताना तो म्हणतो पापाची क्षमा करणं किंवा रोग बरे करणं यात फरक काय आहे. म्हणजे पाप क्षमा करण्याचा अधिकार सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आम्हाला पाहायला मिळतं. 6वी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्ताला न्याय करण्याचा अधिकार सुद्धा देण्यात आलेला आम्हाला पाहायला मिळतो. न्याय करण्याचा 6वी गोष्ट ही योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये सांगितलेला आहे, पिता कोणाचाही न्याय करत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम पुत्राकडे सोपवून दिले आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये सांगितलेला आहे. या सर्व अधिकार ह्या दाविदाच्या किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेल्या आम्हाला पाहायला मिळतं. आणि 7वी गोष्ट, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशूला दिलेला आम्हाला पाहायला मिळतं. सर्व अधिकार. पहिला अधिकार कोणता? सृष्टीवर अधिकार, रोगावर अधिकार, सैतानावर अधिकार, मृत्यूवर अधिकार, पाप क्षमा करण्याचा अधिकार, न्याय करण्याचा अधिकार. आणि 7वी गोष्ट, स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आम्ही पाहतो की मत्ते वर्तमानाचा 28वा अध्याय आणि 18व्या वचनामध्ये ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण होत असताना शिष्य त्याला भेटायला आले, तेव्हा तो शिष्यांना जवळ घेऊन म्हटला की स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. यास तो जाऊन तुम्ही सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले आहे ते त्यास पाळावयास शिकवा. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. आमचा देव आमच्या बरोबर युगाच्या समाप्तीपर्यंत आहे. आणि जो अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला लावदिकीय येथे मंडळीला योहानाच्या द्वारे सांगण्यात आलेला आहे, तो अधिकार आम्ही त्याचे अनुयायी असताना तो आम्हाला म्हणतो की पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. पण आम्ही त्याच्या बरोबर विश्वासू राहिला. हे दाविदाच्या किल्ल्या प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेले आहे. हा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आलेला आहे. आणि या अधिकाराच्या द्वारे तो आम्हाला स्वतःची ओळख पटवून योहानाच्या द्वारे करून देत राहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. या 2 गोष्टी, पवित्र व सत्य आणि दाविदाच्या किल्ल्या, ह्याद्वारे योहान आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख पटवून देताना पाहायला मिळतं, फिलदिपिया या मंडळीच्या द्वारे. दुसरी गोष्ट, प्रशंसा. प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त फिलदेल्फिया मंडळीची योहानाच्या द्वारे त्या मंडळीची प्रशंसा करताना आम्हाला पाहायला मिळते. इथं काय म्हणतो तो 8व्या वचनामध्ये, तुझी कृत्य मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळिले व माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. पहा, तिथं तो प्रभू येशू ख्रिस्त मंडळीची प्रशंसा करत असताना त्या मंडळीबद्दल 5 गोष्टी बद्दल मंडळीची प्रशंसा करताना आम्हाला पाहायला मिळतं. काय सांगितलेलं आहे? मंडळीले की तू जी कृत्य जी करत राहिलेला आहे ती चांगली कृत्य तू करत राहिलेला आहे. ही मंडळी मी पाहत राहिलेलो आहे की ही मंडळी चांगले कृत्य करत राहिलेली आहे. याद्वारे तो मंडळीची प्रशंसा करतो. दुसरी गोष्ट, तो प्रशंसा करत असताना म्हणतो, मी तुझ्यासाठी दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करणार नाही. दुसरी प्रशंसा तो मंडळीबद्दल करत राहिलेला आहे की ही तुझ्या कृत्यांमुळे, तुझ्या चांगुलपणामुळे, तुझ्या दृढ निश्चयामुळे, तू माझ्यावर विश्वास ठेवून
जगत असल्यामुळं मी तुझ्यासाठी दार उघडलं आहे, ते दार कोणी बंद करणार नाही. तिसरी गोष्ट तो म्हणतो की मंडळीची शक्ती थोडी आहे. त्या मंडळीमध्ये सभासद थोडे आहेत, थोडकेच लोक आहेत. नवीन पद्धतीने ही मंडळी स्थापन झालेली आहे, म्हणून हिची शक्ती थोडी आहे. चौथी गोष्ट, ह्या मंडळीची प्रशंसा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे सांगतो की तू माझे वचन पाळले आहेस. चौथी गोष्ट, प्रशंसेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःची मंडळीची प्रशंसा करत असताना तो म्हणतो की तू माझे वचन पाळले आहेस. आणि पाचवी गोष्ट तो म्हणतो की तू माझे नाव नाकारले नाही. या 5 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीची प्रशंसा करताना आम्हाला पाहायला मिळते. आम्ही पाहतो की जे 7 पत्र योहानाच्या द्वारे प्रगटीकरणामध्ये लिहिलेले आम्हाला पाहायला मिळतात, त्यापैकी 5 मंडळ्या जे आहेत, एफिस, परगम, थुतिरिया, सार्दिकी आणि लावदिकिया, ह्या मंडळांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला दोष आढळून आलेला पाहायला मिळतो. परंतु स्मुर्ना व फिलदेल्फिया या 2 मंडळांमध्ये प्रभू येशूला कोणताच दोष आढळून आलेला नाही. ह्या 2 मंडळ्या जिवंत मंडळ्या म्हणून सांगितलेल्या आहे. फिलदेल्फिया येथील मंडळी ही लहान आहे, तिची संख्या फार कमी आहे, म्हणून मंडळीमध्ये शक्ती कमी आहे, मनुष्य बळ कमी आहे. मंडळीतील लोक श्रीमंत नाही. मंडळीचा छळ होत असतानाही मंडळीने प्रभू येशूचे नाव नाकारलेले नाही. फिलदिपिया येथील मंडळी लहान आहे, मनुष्यबळ कमी आहे, मंडळी श्रीमंत नाही. मंडळीचा छळ होत असता तिने प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव नाकारलेलं नाही आणि देवाची आज्ञा पालन करणारी मंडळी आहे. मंडळी ही आध्यात्मिक जीवनामध्ये बलवान आहे आणि मंडळी ही देवाला संतोष देणारी होती. ह्या गोष्टी ह्या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहायला मिळतं. म्हणून तो म्हणतो की ही मंडळी लहान आहे. म्हणजे लूका वर्तमान याचा 12वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये तो म्हणतो मंडळी लहान आहे. म्हणून तो लूका वर्तमान याचा 12वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये लूक काय म्हणतो, हे लहान कळपा भिवू नको, कारण तुम्हास राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले. प्रभू येशू ख्रिस्त त्या लहान कळपाला उद्देशून बोलताना पाहायला मिळतो की हे लहान कळपा, हे विश्वासू कळपा, हे बलवान कळपा, हे देवाच्या आज्ञा पाळणाऱ्या कळपा, भिवू नको, कारण देवाचे राज्य देण्याचे पित्याला तुमच्या हातात देणे बरे वाटले. असं लूका वर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त 12वा अध्यायाच्या 32व्या वचनात आम्हाला पाहायला मिळतो. मंडळी ही आशक्त आहे, पण पौल म्हणतो आशक्तपणातच देवाची शक्ती पूर्णतेला जाते. आशक्तपणातच. आम्ही पाहतो की 2 करंथीकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये पौल करंथी येथील मंडळीला लिहिताना काय म्हणतो, परंतु त्याने मला म्हटले आहे माझी कृपा तुला पुरी आहे. प्रभू येशू ख्रिस्त जवळ पौल प्रार्थना आणि विनंत्या करत असताना तो म्हणतो की
हा जो माझ्यामध्ये जो काटा मला बोचत राहिलेला आहे, हा मला फार त्रासदायक आहे आणि तो तू काढून टाक. पण तर पाऊल तिथं म्हणतो की परंतु त्याने मला म्हटले की माझी कृपा तुला पुरी आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणातच पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठाई वास व्हावा म्हणून विशेष करून आपल्या अशक्तपणाची आद्यता फार आनंदाने बाळगी, फार आनंदाने, फार सहनशीलतेने, जरी मी अशक्त असलो तरी प्रभू येशू ख्रिस्ताची शक्ती मला सामर्थ्य पुरवून देण्यास समर्थ अशी आहे. म्हणून तो म्हणतो की लहानशा कळपात तू विश्वासू राहा. आणि इथं ही मंडळी ही लहानशीच मंडळी होती आणि म्हणून तो म्हणतो की ही मंडळी लहान आहे म्हणून देवाचे राज्य तुमच्या हातात द्यावे हे पित्याला योग्य वाटले. आणि आमच्या अशक्तपणामध्येच प्रभू येशू ख्रिस्ताची शक्ती आम्हाला बलवान करते. याबद्दल आम्ही कोणतीही मनात शंका न येता, आमच्या मनात कोणतीही आद्यता न येता, आम्ही कोणताही अविश्वास न दाखवता प्रभू येशू ख्रिस्तावर विसंबून राहून ज्यावेळेस आम्ही जगतो त्यावेळेस आमच्या अशक्तपणात ख्रिस्त येशूची शक्ती आम्हाला पूर्णतेस नेते म्हणून सांगितलं. थेसलोनिकराच्या मंडळीप्रमाणे फिलदेल्फिया ही मंडळी सर्व जगामध्ये जगातील मंडळांना आदर्श ठरणारी अशी मंडळी होती. थेसलोनिकरास आणि फिलदेल्फिया ह्या मंडळ्या जर आम्ही पाहिल्या तर ह्या दोन मंडळ्या ह्या सर्व जगामध्ये आदर्श मंडळ्या आहेत असं पाऊल थेसलोनी येथील मंडळीत पहिल्या अध्यायाच्या 6 आणि 7 वचनामध्ये लिहिताना आम्हाला पाहायला मिळतं. आदर्श असणारी मंडळी थेसलोनिकरास आणि फिलदेल्फिया ही मंडळी एक आदर्श मंडळी अशी पाऊल थेसलोनी येथील मंडळीला म्हणतो. तिथं काय लिहिलेलं आहे? पहिल्या थेसलोनिकरास पत्र याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाचे वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरी झालेला आहात. फार संकटात असताना सुद्धा पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाचे वचन तुम्ही स्वीकारून आमचे व प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरी झालेले आहात. 7व्या वचनात तो म्हणतो, अशाने मासोदिनिया व अखया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही आदर्श किंवा कित्ता किंवा नमुना झालेले आहात. मग आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना, आमच्या मंडळीचं संगोपन करत असताना, आमच्या मंडळीचा हा लहान कळपाची आत्मिक उन्नती करत असताना देव आमच्यावर जी जबाबदारी देतो त्या मंडळीमध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी असताना विश्वासाच्या द्वारे आम्ही इतर मंडळांना आदर्श किंवा कित्ता किंवा नमुना किंवा आम्ही येशू ख्रिस्ताचे अनुयायी आहोत हे दर्शवून देणं गरजेचं आहे असं पाऊल थेसलोनी येथील मंडळीला म्हणतो. तसे तुम्ही आदर्श आहात फिलदेल्फिया या मंडळीला आणि थेसलोनिकरात मंडळीला पाऊल सांगताना आम्हाला पाहायला मिळतं. चौथी गोष्ट आम्ही पाहतो की प्रशंसा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या द्वारे सांगतो, तू माझे वचन पाळले आहेस. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीला म्हणतो की तू माझे वचन पाळले आहेस. या शहरामध्ये रोमन सम्राट डोमिशियन याच्या उंच मूर्त्या प्रत्येक चौकामध्ये लावलेल्या आम्हाला पाहायला मिळत होत्या. आणि त्या रोमन सम्राटाचा असा आदेश होता की त्या मंडळाला, त्या पुतळ्याला नमन केल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ नये. मग जर किंवा त्या पुतळ्याच्या इथं वेध घेऊन ते रोमन अधिकारी किंवा ते शिपाई उभे असत
जो त्या पुतळ्यापुढे जाऊन नमन करणार नाही, त्याला दंडवत घालणार नाही, त्याला धरून बाजूला घेऊन त्याला चापकाचे 2-4 फटके मारून सोडून देतो. ते नमन करत नव्हते आणि त्यांनी हा छळ सहन केला, पण त्या पुतळ्याला नमन केलं नाही. म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझे वचन पाळलेले आहे, तुम्ही पुन्हा पुढेही झुकले नाही. जे नियमशास्त्रामध्ये मोशेच्या द्वारे ज्या 10 आज्ञा सांगितल्या त्यातली पहिली आज्ञा आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नको आणि तिच्या पाया पडू नको, या सर्व गोष्टीचं पालन या फिलडेल्फिया या मंडळीने पालन करत होते. म्हणून तिला तो म्हणतो की तू माझे वचन पाळले आहे. पहिले योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहिले योहानाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये त्याच्या आज्ञा पाळणारा इसम किंवा त्याच्या आज्ञा पाळणारा मनुष्य त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. म्हणजे जर मी आज्ञा पालन करणारा आहे तर माझा देव माझ्या ठिकाणी वस्ती करतो. तिथं सांगितलं त्याच्या ठायी राहतो व तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने जो आत्मा आपल्याला दिला आहे यावरून आपल्याला कळून येईल की तो आपल्या ठायी राहतो. जर मी त्याच्या आज्ञा पाळतो, त्याची विधी आणि नियम मी पाळतो, प्रभू येशू ख्रिस्ताने जे माझ्या पुढे आदर्श ठेवलेला आहे, मी ख्रिस्ताचा अनुयायी आहे अशी लोकांपुढे माझी ओळख व्हावी असं जर मला वाटत असेल तर त्या आज्ञेचं पालन करून मी जीवन जगलं तरच जो देवाचा आत्मा आहे तो माझ्या ठायी वस्ती करतो असं इतरांना दिसून येईल. असं पहिलं योहान 3:24 पहिले योहानाचं पत्र याचा 3रा अध्याय आणि 24व्या वचनामध्ये सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळतं. 5वी गोष्ट मंडळीमध्ये दिसलेला आहे प्रभू येशू ख्रिस्ताला की प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव मंडळीने नाकारलं नाही. ज्या 6 गोष्टी सांगितल्या होत्या मंडळीबद्दल प्रशंसा करण्यात आल्या होत्या, त्यातली 5वी गोष्ट की मंडळीने प्रभू येशूचे नाव नाकारले नाही. आम्ही इथं पाहतो की तिथं असं लिहिलेलं आहे की प्रभू येशूचे नाव नाकारणे म्हणजे सैतानाच्या अधीन राहून त्याचा स्वीकार करणे, प्रकाशातून अंधारात जाणे, जीवनातून मरणात प्रवेश करणे असं होतं. जर आम्ही प्रभू येशूचं नाव नाकारलं तर आम्ही सैतानाच्या अधीन होतो, सैतानाचा स्वीकार करतो, प्रकाशातून अंधारात जातो आणि जीवनातून मरणात आमचा प्रवेश होतो. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सार्वकालिक जीवन हेच आहे की त्याने जो तू एकच सत्य देव आहे व त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. आम्ही जर प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो, त्याच्या आज्ञाविधी आणि नियमांचं पालन करतो, त्याच्यावर विश्वास ठेवून जीवन जगतो तर आम्ही प्रकाशात चालतो. आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये आमचं जीवन जगत असतो. ह्या कृत्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताला दिसतात आणि म्हणून तो म्हणतो की तू माझं नाव नाकारलेलं नाही. आणि जर आम्ही नाकारतो तर ह्या सर्व वाईट गोष्टीला आम्ही सामोऱ्या जातो. 6वी गोष्ट मंडळीमध्ये पाहायला मिळते की मी तुझ्यासाठी दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करणार नाही. मंडळीची प्रशंसा करत असताना प्रभू येशू ख्रिस्त 6वी गोष्ट त्या मंडळीला सांगतो, मी तुझ्याकरिता दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. आज आम्ही पाहतो की मंडळीसाठी
अनेक दरवाजे उघडून प्रभू येशू ख्रिस्ताने उघडून ठेवलेले आम्हाला पाहायला मिळतात। फिलदेल्फिया येथील मंडळी लहान होती, संख्येने कमी होती, त्यांच्यामध्ये शक्ती कमी होती, तरी मंडळी देवाच्या राज्याकरिता कष्ट श्रम करणारी होती। त्याकरिता पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे अनेक आध्यात्मिक दरवाजे प्रभू येशूने मंडळीकरिता उघडून ठेवलेले आहे। जे फिलदेल्फिया या मंडळीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक दार उघडून ठेवलेले आहे, असं योहान फिलदेल्फिया या मंडळीच्या द्वारे सर्व जागतिक मंडळीला कळवतो। तसं आमच्या मंडळीसाठी सुद्धा देवाने सगळे दार उघडून ठेवावेत, यासाठी आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना आणि विनंती केली पाहिजे। लावदिकिया मंडळीने आपले दार बंद करून ठेवलेले होते। आम्ही पाहतो की ही जी 7वी मंडळी होती लावदिकिया, ही मंडळी ह्या शहरामध्ये सोन्याचा हिऱ्याचा मोठा व्यापार चालला असल्यामुळं ही जी फिलदेल्फिया ही मंडळी होती ती एकदम सुखविलास होती। कोणत्याही गोष्टीचा त्यांना त्रास नव्हता, कोणतेही कष्ट नव्हते, सर्व गोष्टीने मंडळी संपन्न होती म्हणून सांगितलेलं आहे। पण त्या मंडळीच्या बाहेर प्रभू येशू ख्रिस्त उभा होता आणि त्या मंडळीने प्रभू येशू ख्रिस्तासाठी दार बंद करून ठेवलं होतं आणि येशू ख्रिस्त म्हणतो की मी दार ठोकत आहे, जर तुम्ही उघडलं तर मी आत येईल। पण ते दार लावदिकिया या मंडळीने बंद करून ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि त्या स्वतःच्या सुखविलासामध्ये चैनीमध्ये ती मंडळी जीवन जगताना आम्हाला पाहायला मिळतं। म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की फिलदेल्फिया या मंडळीला की मी दार उघडून ठेवलेलं आहे। त्या फिलदेल्फिया या मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तासाठी दार उघडलेलं आहे, पण लावदिकिया या मंडळीच्या बाहेर प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्या मंडळीमध्ये ख्रिस्त नाही। आणि म्हणून त्या मंडळीबद्दल प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीची प्रशंसा करताना आम्हाला पाहायला मिळत नाही। लावदिकिया मंडळीची प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली नाही। जशी फिलदेल्फिया या मंडळीची आणि इतर मंडळांची ज्या मंडळाची प्रशंसा केलेली आहे, तशी प्रशंसा लावदिकिया या मंडळीची केलेली आम्हाला मिळत नाही। मग आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा दार उघडून ठेवलं पाहिजे। किती प्रकारचे दार प्रभू येशू ख्रिस्तानं मंडळीसाठी उघडून ठेवलेले आहेत? 6 प्रकारचे दार प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीसाठी उघडून ठेवलेले आहेत। कोणकोणते दार? पहिली गोष्ट सुवार्तेकरिता दार। 2 कोरिंथीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये पाऊल कोरिंथ येथील मंडळीला म्हणतो, 2 कोरिंथीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 वचनामध्ये सुवार्तेकरिता दार। मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रेवसास आल्यावर मला प्रभू मध्ये दार उघडले गेले आहे। सुवार्ता सांगण्यासाठी माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने अगोदरच तिथं लोकांच्या मनाची तयारी करून ठेवली आणि ज्या वेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, पुनरुत्थित ख्रिस्त मी तिथं गाजवला, त्यावेळेस त्यांनी त्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रभू येशूचा स्वीकार केला। आणि म्हणून पाऊल कोरिंथ येथील मंडळीला म्हणतो की परमेश्वराने मी जाण्या अगोदरच माझ्यासाठी तिथं सुवार्तेचं दार उघडं करून ठेवलेलं आहे। मग ज्या वेळेस आम्ही मंडळीचं ओझं घेऊन सुवार्ता सांगण्यासाठी बाहेर जातो, लोकांसाठी बाहेर जातो, तर आम्ही प्रार्थनापूर्वक गेलो आणि उपास आणि प्रार्थना करून जर देवाकडे मागितलं, मी तुझी सेवा करण्यासाठी बाहेर चाललेलो असताना माझ्यासाठी सुवार्तेचं दार उघडं करून ठेव। आम्ही पाहतो की बनसोडे दादा दरवेळेस म्हणतात की मी इकडे चाललो, तिकडे चाललो, देवाच्या सेवेसाठी चाललो। परमेश्वराने त्यांच्यासाठी सुवार्तेचं दार आधीच उघडून ठेवलेलं आम्हाला पाहिजे। अनेक आपले सेवक तरुण मुलं ग्रामीण भागामध्ये देवाची सेवा करण्यासाठी, मंडळांमध्ये मंडळी स्थापन करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील मंडळीला पवित्र शास्त्रातील शिक्षक देण्यासाठी जात असताना परमेश्वर त्यांच्यासाठी सुवार्तेचं दार आधीच उघडून ठेवलेलं असतं। आणि आम्ही पाहतो की फिलदेल्फिया ह्या मंडळीसाठी सुद्धा देवाने दार उघडून ठेवलेलं आहे
आणि जे दार देवाने उघडून ठेवलेलं आहे ते कोणीही बंद करणार नाही. दुसरी गोष्ट, मोठे कार्य साध्य करण्यासाठी देवाने दार उघडलं पाहिजे आमच्यासाठी. पहिलं कोरिन्थीकरास याचं 16वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मोठे कार्य साध्य करण्यासाठी देवाने दार उघडले पाहिजे. पहिलं कोरिन्थीकरास याचं 16वा अध्याय 9व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, कारण मोठे कार्य साधण्याजोगे द्वार मसाठी उघडले गेले आहे. मोठमोठे कार्य, मोठमोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आणि लोकांपुढे एक आदर्श जीवन जगण्यासाठी परमेश्वराने माझ्यासाठी दार उघड करून ठेवलेलं आहे. तिसरी गोष्ट, विश्वासासाठी दार. विश्वासासाठी प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय आणि 27व्या वचनात सांगितलेलं आहे, ज्यावेळेस पाऊल आपली पहिली फेरी पूर्ण करून पुन्हा यरूशलेमेत आला आणि यरूशलेमेत आल्यानंतर तो तिथं अंथुक्या येथे ज्या ज्या गोष्टी घडल्या पहिली मंडळी स्थापन करत असताना आणि लोकांनी त्याला किती रिस्पॉन्स दिला याबद्दल तो त्या मंडळीला देवाचं वचन सांगितलेला गोष्टवारा येऊन सांगत असताना तो तिथं म्हणतो, प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय 27व्या वचनामध्ये, अंथुक्यात येथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळीत मिळून आपण देवाच्या सहवासात असताना त्याने काय काय केले आणि विदेशी लोकांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले हे पाऊलानं अंतुकियातून आल्यानंतर यरूशलेमेतील मंडळीतील सभास्थानातील लोकांना ही सर्व हकीकत सांगितली की आता विदेशी लोकांसाठी देवाने विश्वासाचं दार उघडलेलं आहे. विश्वासाचं दार. चौथं, वचनाकरिता द्वार. कोरिन्थीकरास याचा 4था अध्याय आणि 3रं वचन, वचनाकरिता दार. कोरिन्थीकरास याचा 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये सांगितलं, आणखीन आम्हासाठी प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे बंधनात आहेत ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाचे दार उघडावे. काय सांगितलेलं आहे? गुजांमुळे आमच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा की जे नियमशास्त्रामध्ये, जे संदेश शास्त्रामध्ये ज्या गुज गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेल्या आहेत त्या नवीन करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये कशा रीतीने पूर्णतेला गेलेल्या आहेत, हे गुज गोष्टी आम्ही इतर बंधू वर्गात सांगाव्या याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करा. म्हणजे ह्या वचनाचं, ह्या गुजांचं उलगडा आम्हाला होईल आणि देव आमच्यासाठी या वचनांचं दार उघडेल. जे काही नियमशास्त्रात सांगितलेलं आहे, जे काही संदेश त्यांनी भविष्य सांगितलेलं आहे ते ख्रिस्त येशू मध्ये कसं पूर्णतेला गेलेलं आहे याचं गुज आम्ही इतर विदेशीयांना, अविश्वासू लोकांना सांगून ख्रिस्ताच्या पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यांच्यामध्ये आत्मिक उन्नती करावी. ह्याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना आणि विनंती करा. म्हणजे देव आम्हाला पवित्र शास्त्रातील वचनांचं गुज सांगल की जे आम्ही इतरांना सांगू शकू. म्हणून आमच्यासाठी वचनाचं दार. 5वं, आशेचं द्वार. होशेचं पुस्तक 2रा अध्याय आणि 15 वचनामध्ये सांगितलं. होशेचं पुस्तक 2रा अध्याय आणि 15 वचन, तेथून मी तिचे द्राक्षाचे मळे तिला देईन, आशाच्या द्वारे व्हावे म्हणून मी तिला अखोर खिंड देईन. ती आपल्या तारुण्याच्या दिवसाप्रमाणे ती मिसर देशातून निघून आली त्या दिवसातल्या प्रमाणे माझे बोलणे त्या ठिकाणी ती ऐकेल. आशा आहे देवाला आमच्याबद्दल.
की ह्या आशेच्या द्वारे जे काही मी त्यांना त्या बंधनातून सोडून आणलं, त्यावेळेस जी मंडळी माझं ऐकत होती तिने परत माझं बोलणं ऐकावं, ह्या आशेचं दार देव आमच्यासाठी उघडावं असं प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि 6वं स्वर्गाचं दार. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 1ल्या वचनात सांगितलेलं आहे स्वर्गाचं दार. यानंतर मी पाहिले, तो पहा स्वर्गात एक दार उघडले गेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती मला म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजे त्या तुला मी दाखवीन. स्वर्गाचं दार पावला काय योहानाकरिता उघडलं गेलं आम्हाला पाहिलं. आणि ज्या गोष्टी घडणार आहेत, आज आम्ही देवावर विश्वास ठेवून जीवन जगत असताना दिनाकरण म्हणतात की ज्यावेळेस मी वरती पाहिलं स्वर्गाचं दार उघडलं. म्हणजे किती देवाच्या विश्वासामध्ये जीवन जगणारी हे लोक, की त्यांनी लक्ष वर केल्यानंतर स्वर्गाचं दार सुद्धा उघडलेलं त्यांना दिसलं. इथं योहान सुद्धा म्हणतो की मी ती वाणी करण्याच्या वाणीसारखी ऐकली, त्यावेळेस मी वर पाहिलं तर स्वर्गाचं दार उघडलं. म्हणजे ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, त्याचं अनुकरण करतो, त्याच्या आज्ञाविधी आणि नियमांचं पालन करतो, त्याच्या संगती विश्वासू राहतो, त्यावेळेस आमच्यासाठी सुद्धा स्वर्गाचं दार उघडलं जातं. हे दार प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी उघडलं पाहिजे. आम्ही पाहिलं की फिलदेल्फिया या मंडळीमध्ये परिचय आणि प्रशंसा प्रभू येशू ख्रिस्तानं त्या मंडळीची केलेली पाहायला मिळते. स्वतःची ओळख करून दिली. दुसरी गोष्ट, त्या मंडळीने जे चांगले कृत्य केलं त्याबद्दल मंडळीची प्रशंसा करून परमेश्वर ज्या ज्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडणार आहेत त्याबद्दल त्यांना उत्तम मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. तिसरी गोष्ट, त्याने दोष दाखविला आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. फिलदेल्फिया या मंडळीमध्ये सांगितलेलं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, इथं असं लिहिलेलं आहे, तू माझे धीराचे वचन राखिले आहे म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखीन. पहा, इथं 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मार्गदर्शन करत असताना किंवा उपदेश करत असताना 9, 10 आणि 11 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तर आपण 8 वचन पाहिलं, 9, 10 आणि 11 हे 3 वचन जर आम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये उपदेश आणि मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं. 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात, पण तसे नाही, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करीन. 9व्या वचनामध्ये तो आम्हाला पाहायला मिळतं की उपदेश करत असताना, कारण ह्या मंडळीमध्ये तिसरी गोष्ट, दोष परमेश्वराला आढळून आलेले नाहीत. तो उपदेश करत असताना आणि मार्गदर्शन करत असताना प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय 9, 10 आणि 11 वचनामध्ये ह्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. 9व्या वचनामध्ये तो आम्हाला लिहिताना योहान म्हणतो की पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवितात. बघा,
सैतानाच्या धर्मसभेचे असून आपल्याला यहुदी म्हणवितात, पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यांच्यापैकी काही तुला देईन, पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करीन. बघा, फिलदेल्फिया या शहराबद्दल किंवा या शहरामध्ये मोशेच्या नियमशास्त्राचे अध्ययन करणारे यहुदी समाजातले लोक होते म्हणून सांगितलेले आहे. आणि ते त्यांच्या सभास्थानामध्ये, मंदिरामध्ये एकत्र येत असून जी ही ख्रिस्ती मंडळी आहे तिची धर्मनिंदा करत होते, त्यांची छळवणूक करत होते, त्यांना त्रास देत होते, यासाठी की ह्या यहुदी धर्मसभेमध्ये या ख्रिस्ती लोकांना त्रास व्हावा ही त्यांची इच्छा होती. आणि म्हणून तिथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की त्यांच्या सभेला सैतानाचे यहुदी सभा म्हटलेली आहे. पहा, तिथं लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे, सैतानाच्या सभेचे असून ते आपणाला यहुदी म्हणवितात. ते मोशेच्या नियमशास्त्र पाळतात, नियमशास्त्र, आज्ञाविधी आणि नियमांचं पालन करतात, त्या पद्धतीने आपले जीवन जगतात. पण जे ख्रिस्ती विश्वासणारे आहेत, जे ख्रिस्तावर विश्वास ठेवून जगत राहिलेले आहेत, त्यांचा छळ करतात, त्यांना त्रास देतात, ते सत्य जाणत नाही, ते प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखत नाही, त्याचा मसिया किंवा तारणारा म्हणून त्यांनी स्वीकार केलेला नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या यहुदी लोकांना सैतानाची सभासद किंवा सैतानाचे यहुदी लोक म्हणून त्यांचं संबोधन किंवा त्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणताना आम्हाला पाहायला मिळतं. तरी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो, त्या ख्रिस्ती मंडळीला, की तुझं वर्तन आणि तुझं जीवन आणि तुझी सुवार्ता ऐकून मी त्यांच्यामध्ये परिवर्तन करीन, त्यांच्यामध्ये परिवर्तन करीन, ते पश्चातापपूर्वक तुझकडे येतील. यावरून त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती करतो हे त्यांना कळून येईल आणि ते तुझ्या पायाजवळ येतील. त्यांना कळून येईल, ते पश्चातापपूर्वक नंतर काही दिवसांनी पश्चातापपूर्वक तुझ्याकडे येतील. म्हणून तू बऱ्याने वाईटाला जिंकला जावा. म्हणून पाऊल म्हणतो की रोम येथील मंडळीला 12व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये, वाईटाने जिंकला जाऊ नको, तर वाईटाला बऱ्याने जिंक. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. 10व्या वचनामध्ये तो मार्गदर्शन आणि उपदेश करत असताना आम्हाला पाहायला मिळतं की तिथं असं लिहिलं की तू माझे धीराचे वचन राखिले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षेपासून मीही तुला राखी. जो संपूर्ण जगावर प्रसंग येणार आहे, प्रभूचे पुनरागमन आणि मंडळीचे रॅप्चर, याबाबत प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला दिलेलं अभिवचन आम्हाला पाहायला मिळतं. सर्व जगातील ज्या मंडळातील लोक फिलदेल्फिया येथील मंडळीच्या लोकांप्रमाणे तारण पावलेले, देवाच्या कार्याकरिता समर्पित जीवन जगणारे असे व एक उत्तम असं ख्रिस्ताचं अनुयायी करणारे लोक असतील. सर्व जगातील या फिलदेल्फिया मंडळीसारखे चांगले कृत्य करणारे, देवाला समर्पित असं जीवन जगणारे, ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवून जगणारे, ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारणारे लोक हे होते. असे जर जगातील लोक असतील तर ह्या रॅप्चरच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की त्यांच्या समर्पणामुळे ते स्वर्गात उचलून घेतले जातील. जी परीक्षा प्रसंग त्यावेळेस येणार आहे, ती परीक्षा प्रसंग तिथं सांगितलेला आहे 10व्या वचनामध्ये, परीक्षा प्रसंगापासून मीही तुला राखील म्हणून सांगितलेले आहे. जे तारण पावलेले नसतील,
ते सर्व या जगात राहतील. पुढे या जगावर ज्या महाभयंकर संकटाचा काळ प्रभू येशू ख्रिस्तने अगोदरच सांगून ठेवलेला आहे, जे महासंकट येणार आहे, त्या महासंकटाच्या वेळेस जी रॅप्चर झालेली देवाची विश्वासणारी मंडळी आहे ती उचलून घेतली जाईल आणि मग जगावर कधी आलं नाही असं भयंकर संकट येईल म्हणून सांगितलेलं आहे. मत्तेय सुवर्तमान 24वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये ही गोष्ट सांगितलेली आम्हाला पाहायला मिळतं. तिथं सांगितलेलं आहे, कारण जगाच्या प्रारंभापासून आणि आतापर्यंत आले नाही व पुढे येणार नाही असे मोठे संकट त्या काळी जगावर येईल. मोठे संकट ह्या जगावर येईल म्हणून सांगितलं. म्हणून आम्हाला पहिल्या पुनरुत्थानामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे आणि ही सहभागिता होण्यासाठी आम्ही आमचं जीवन शुद्ध, पवित्र, देवाच्या आज्ञाविधी नियम पाळून देवावर विश्वास ठेवून ज्या काही गोष्टी आमच्यावर सोपवलेल्या आहेत ते कार्य करत आम्ही राहायला पाहिजे. म्हणजे हा परीक्षा प्रसंग आमच्यावर येणार नाही. म्हणून आम्ही तयार असलं पाहिजे. उपदेश आणि मार्गदर्शन करत असताना फिलदेल्फिया या मंडळीतील 9, 10 आणि 11 वचनामध्ये 9, 10 वचन पाहिले. 11 वचनामध्ये तो म्हणतो, मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जे तुझं आहे ते दृढ धरून राहा म्हणून सांगितलेलं आहे. 11 वचनात तो म्हणतो, मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. मी लवकर येतो म्हणून सांगितलं. ते सांगितलं, पहा मी लवकर येतो. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 12 वचनात सांगितलेलं आहे, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे, पारितोषिक आहे, त्याची मजुरी आहे. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे जे काही काम परमेश्वराने माझ्यावर सोपून दिलेलं आहे त्याचं वेतन देण्याचं, परमेश्वराने देण्याचं ठरवलेलं आहे. पण जर माझं कृत्य जर चांगलं असेल, परमेश्वराला अनुकूल असं असेल, तर तो म्हणतो की ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला वेतन त्याला देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. आणि हे वेतन, हे पारितोषिक आम्हाला निश्चित भेटणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही पाहतो की 1 कोरिंथीकरस पत्र याचा 15वा अध्याय आणि 58व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, यास तो माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात. म्हणून तुम्ही स्थिर, आढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अति तत्पर असा. आमचं पारितोषिक आम्हाला निश्चित भेटणार आहे. आमचं वेतन आम्हाला निश्चित भेटणार आहे. पौल म्हणतो की मी सुवार्थ सांगतो, माझं वेतन काय आहे, हेच की मला हे फुकट भेटलं, हे मी फुकट सांगितलं पाहिजे. ही देवाची इच्छा आमच्याबद्दल आहे. हेच माझं वेतन आहे. कारण जो कोण देणार आहे वेतन आणि पारितोषिक, ते माझ्या कर्माप्रमाणे, माझ्या सेवेप्रमाणे मला देव देणार आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचं 23वा अध्याय आणि 18 वचन जर पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे. ज्ञानी शलोमोन राजा नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये म्हणतो, कारण पारितोषिक निश्चित मिळणार, तुझी आशा नष्ट होणार नाही. ज्ञानी शलोमोन राजा आम्हाला पाहायला मिळतं की जे काही आम्ही काम करतो त्याचं पारितोषिक देव आम्हाला देणार म्हणजे देणार आणि आमची आशा नष्ट होणार नाही.
जर आम्ही इब्री करासपत्र जर पाहिलं तर त्या इब्री करासपत्र याचा 11वा अध्याय आणि 11वा अध्याय जर पाहिलं तर सर्व विश्वासणाऱ्यांची लिस्ट, जे त्यांनी कामं केलेत, जे प्रभू येशू ख्रिस्ताचे सेवक आहेत, त्या सर्व सेवकांबद्दल तिथं सांगितलेलं आहे. एक एक वचनामध्ये त्यांचं नाव आणि त्यांचा गोषवारा, त्यांनी देवासाठी काय काय काम केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. पण 11व्या अध्यायाच्या 39व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिथं पाऊल इब्री येथील लोकांना म्हणतो, या सर्वाविषयी त्याच्या विश्वासाने चांगली साक्ष दिली असताही त्यास वचन फळे प्राप्त झाली नाही. पाऊल तिथं म्हणतो की या सर्व गोष्टीमुळं सुद्धा त्यांना चांगली वचन फळप्राप्ती झालेली आम्हाला पाहायला मिळत नाही. पण जर आम्ही 13वं वचन पाहिलं तर तिथं आम्हाला असं पाहायला मिळतं की हे सर्व विश्वास धरून मेले, त्यास वचन फळे मिळाली नव्हती. पण तुझी आशा नष्ट होणार नाही, तिथं ज्ञानी शलोमोन राजा म्हणतो. म्हणून तिथं असं सांगितलेलं आहे, तर परमेश्वराने काय वेतन देणार आहे, काय पारितोषिक देणार आहे, कोणता मुकुट राखून ठेवलेला आहे ते त्यांना दाखवलं. आणि त्यांनी नमन केलं त्याला की परमेश्वरा तू महान आहेस, तुझी कृपा अगाध आहे. त्यांनी नमन केलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या जगाचे प्रवासी आहोत, आमचं नागरिकत्व त्या स्वर्गाचं आहे. ही वचन फळ काय होती ही परमेश्वरांनी त्यांना दाखवली आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला की आता आम्हाला हे भेटणार. पाऊल सुद्धा म्हणतो की मी माझी धाव संपवलेली आहे आणि तो नीतिमत्वाचा मुकुट जो मला देणार आहे आणि तो तुम्हा सर्वांसही देणार आहे, तो न्यायाधीश. जर आम्ही विश्वासाने जीवन जगत असलो तर हे पारितोषिक आम्हाला अवश्य मिळणार, आमची आशा नष्ट होणार नाही. तुम्ही म्हटले काय देवाची एवढी सेवा केली मिळाला, पण आम्हाला प्रतिफळ देव देणार, आमची आशा नष्ट होणार नाही. देव आम्हाला त्या सार्वकालिक जीवनामध्ये ज्या वेळेस तो येईल, गलती येतील मंडळी, पहिले थेसलोनिकरासपत्र याचा 4था अध्याय 16व्या वचनामध्ये सांगितलं की जेव्हा देवदूत आकाशातून देवाचा पुत्र येईल, आद्य देवदूताचा कर्णा वाचेल, जे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवून मरण पावले ते उठविले जातील आणि आम्ही सुद्धा त्याच्या संगती वर घेतले जाऊ, त्यावेळेस आम्हाला ते पारितोषिक मिळणार आहे. हे आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे. जे पावलाला त्यावेळेस भेटणार आहे ते आजही आम्हाला भेटणार आहे. जे अब्रामाला भेटणार होतं ते पारितोषिक आज आम्हालाही भेटणार आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानं त्या द्राक्षमळ्याच्या दाखल्याहून सांगितलं की पहिल्या घटकेला तो बाहेर गेला आणि कामकरी धरून आणले आणि त्यांना तिथं कामाला लावलं. परत तो दुसऱ्या घटकेला गेला, त्यांनी धरून आणले. तिसऱ्या घटकेला त्यांनी धरून गेला आणि कामकरी धरून आणले. आणि शेवटच्या घंट्याला सुद्धा तो गेला आणि कामकरी धरून आणले आणि त्याला त्यांनी कामाला लावलं. जो सुरुवातीला होता त्यालाही 1 रुपया दिला आणि जो शेवटच्या घटकेला आला त्याला सुद्धा त्यांनी 1 रुपया दिला म्हणून सांगितलं. त्यावेळेस ते म्हटले की प्रभू आम्ही तर दिवसभर काम केलं. तो म्हणतो मी तुझ्या संगती जो करार केला होता मी तो तुला दिलेला आहे. मी तुला सांगितलं नव्हतं, मी तुला एवढं सांगितलं, एवढं दिलेलं आहे. मग आज आम्ही शेवटच्या घटकेमध्ये आहोत. जे पारितोषिक मत्तईला भेटणार आहे, जे प्रेषितांना भेटणार आहे, जे देवाच्या शिष्यांना भेटणार आहे, ज्यावेळेस आम्ही विश्वासाने जीवन जगतो, जे पारितोषिक पावलाला भेटणार आहे, या शेवटच्या क्षणाला आम्ही ज्यावेळेस देवाचा स्वीकार करून त्याचं अनुकरण करतो, जे पावलाला पारितोषिक आहे तेच आम्हाला पाहिजे. पण आम्ही विश्वासानं हे जीवन जगलं पाहिजे. ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आम्ही इतरांपुढे आदर्श जीवन जगलं पाहिजे. म्हणजे हे पारितोषिक आम्हाला नक्की भेटणार आहे. मग जे तुझ्याकडे आहे ते दृढ धरून राहा म्हणून सांगितलं, तरच तुला हे मुकुट किंवा हे पारितोषिक भेटणार आहे. काय दृढ धरून ठेवायला सांगितलं आम्हाला तिथं 11व्या वचनामध्ये. काय सांगितलेलं 11व्या वचनामध्ये?
प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून तू जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून ते दृढ धरून राहा. जर तुझा मुकुट तुला पाहिजे असेल, तुझं वेतन तुला पाहिजे असेल, तुझं पारितोषिक तुला पाहिजे असेल, तर जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. काय दृढ धरून राहा? तर माझं तारण मी दृढ धरून राहिलो. पहिली गोष्ट. ज्या 5 गोष्टीमध्ये आम्ही टिकून राहिलं पाहिजे, त्या 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट, मी माझं तारण टिकून ठेवलं पाहिजे. इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये सांगितलं, तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून नाही तर देवाने दिलेले दान आहे. हे तारण आम्ही टिकून ठेवलं पाहिजे. 2:8 इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये. इफिसकरास पत्र 2रा अध्याय आणि 8वं वचन. तुमचे तारण कृपेने विश्वासाच्या द्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही तर देवाचे दान आहे. मग जर हे दान आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे तर हे शेवटपर्यंत आम्ही टिकून धरलं पाहिजे. ह्याच्यामध्ये आम्ही विश्वासात वाढत गेलं पाहिजे. जर आम्ही हे तारण गमावलं, ही संधी गमावली, तर ती परत आम्हाला भेटणं अशक्य अशी आहे. म्हणून आमचं तारण आम्ही मरेपर्यंत सांभाळून ठेवलं पाहिजे. म्हणून एचकेलाचं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि 21 ते 24 वचनामध्ये तिथं सांगितलेलं आहे. एचकेल संदेशाच्या द्वारे एचकेलचं पुस्तक याचा 18वा अध्याय 21 ते 24 वचनामध्ये, तथापि दुष्टतेने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. 22व्या वचनात त्यांनी सांगितलेलं आहे, त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत. त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतोय काय? त्याने आपले मार्ग सोडून देवाला वाचावे याने मला संतोष होतो ना. त्याने सर्व दुष्ट मार्ग सोडून त्याने देवाला वाचावे किंवा देवाच्या वचनाप्रमाणे चालावे यात मला संतोष होतो. तरी पण आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला आणि अधर्मकाच्या सर्व अमंगळ आचरणाप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेल्या सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरणार. जर आम्ही परमेश्वराला ओळखत असलो, त्याच्याप्रमाणे चालत असलो, पण जर आम्ही त्यापासून परावृत्त होऊन भ्रष्ट जीवन जगायला लागलो तर त्याच्यापासून देवाला संतोष होत नाही. असं पाऊल इब्री येथील मंडळी सुद्धा 6व्या अध्यायाच्या 4, 5 आणि 6व्या वचनामध्ये पाहायला मिळतं आम्हाला. इब्री करसपत्र याचं 6वा अध्याय 4, 5, 6 वचनामध्ये म्हणतो पाऊल, कारण जे एकदा प्रकाशित झाले, ज्यांनी स्वर्गीय दानाची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे वाटेकरी झाले आणि ज्याने देवाच्या सुवचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची घेतली, चव घेतली, त्याप्रमाणे वागण्याचा स्वतःचा निश्चय केला, रुची घेतली, ते जर पतित झाले व त्यास पश्चाताप होईल असे पुन्हा नवीन करणे अशक्य आहे. हे ज्याने पतन म्हणजे त्यांनी देवाच्या पुत्राला नव्याने वधस्तंभावर खिळले आहे. या सर्व गोष्टीची रुची आम्ही घेतलेली आहे, अनुभव आम्ही घेतलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही चाखून पाहिले आहे. पण ह्या सर्व गोष्टीपासून जर आम्ही परावृत्त झालो तर पुन्हा आम्ही नव्याने पश्चाताप केला म्हणजे आम्ही पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळल्यासारखं होऊ. म्हणून तो म्हणतो की आमचं तारण आम्ही दृढ धरून राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जे शिक्षण आहे देवाच्या वचनाचं शिक्षण, ते आम्ही दृढ धरून राहिलं पाहिजे. 2 तिमोथीचं पुस्तक याचा 1 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे,
आम्ही आमचं शिक्षण दृढ धरून राहिलं पाहिजे. ज्या सुवचनाचा नमुना तू मजपासून ऐकून घेतला तो ख्रिस्त येशूच्या ठाई असलेला तुझा विश्वास व प्रीती यामध्ये दृढपणे राख. तुझा विश्वास व प्रीती यामध्ये तू दृढ राख. आपल्यामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योग्य ती ठेव चांगली सांभाळ. जी पवित्र आत्म्याच्या द्वारे ठेव वचनाची तुझ्याजवळ ठेवलेली आहे ती चांगली सांभाळून ठेव, दृढ धरून ठेव, त्याच्यावर स्थिर हो, त्या विश्वासात जीवन जग, असं पाऊल तिमोथेला दुसऱ्या तिमोथीचं पुस्तकाचा 1 अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये लिहिताना पाहायला मिळतो. तिसरी गोष्ट आम्ही काय दृढ धरून राहायला पाहिजे तर प्रभू येशूचं कृपादान आम्ही दृढ धरून राहायला पाहिजे. दुसऱ्या तिमोथेचं पुस्तकाचा 1 अध्याय आणि 16 वचनात सांगितलेलं आहे. तिसरी गोष्ट आम्ही दृढ धरून राहिली पाहिजे ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं कृपादान. दुसऱ्या तिमोथीचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 16 वचनामध्ये सांगितलेलं आहे. आस्था व हिम्मत धरून प्रभू येशू ख्रिस्तानं बोध केलेला आम्हाला पाहायला मिळतं. हेडलाईन होती आस्था व हिम्मत. तिथं लिहिलेलं आहे की या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझ्या हातून तुझ्यावर ठेवल्याने तुझ्यामध्ये आहे ते तू प्रज्वलित करून ठेव, प्रदीप करून ठेव. ते सतत चेतवत राहा की हे वचन मला इतरांना सांगितलं पाहिजे, ही सुवार्ता मी इतरांना सांगितलं पाहिजे. हे पवित्र आत्म्याचं कार्य तू सतत प्रज्वलित ठेव, सतत जागृत ठेव, प्रज्वलित ठेव, प्रद्युक्त करून ठेव. ही कृपादान 1 थेसलोनिकरास पत्र याचं 5 अध्याय आणि 19 वचनात सांगितलं की आत्म्याला विजू देऊ नकोस. 1 तिमोथेचं पुस्तक 4 अध्याय 14 वचनात सांगितलं तुझवर वडील वर्ग हात ठेवीत असताना संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याची उपेक्षा करू नकोस. जे काही कृपादान देवाच्या प्रेषितांनी हात ठेवून, वडिलांनी हात ठेवून तुझ्यासाठी केलेले आहेत त्यापासून तू दूर जाऊ नको. लाईट गेलेली त्याची उपेक्षा तू करू नकोस. दुपारपासून लाईट गेली आहे. त्याची उपेक्षा तू करू नकोस म्हणून सांगितलेलं आहे. आली ट्यूब लावायची. आहे ना तिथे लावली असं ती वरची लहानी ट्यूब आहे ती लाईट प्रकल्प पडते. जे कृपादान आहे त्याची उपेक्षा तू करू नकोस म्हणून सांगितलेलं आहे. इफिसकरास पत्र याचा 5 अध्याय आणि 18 वचनात सांगितलेलं आहे. द्राक्षरसाने मस्त होऊ नको, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंधे हे एकमेकास म्हणून दाखवा.
ही आत्म्याची जी फळं आहे त्याचा स्वीकार करून आम्ही त्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. ह्या गोष्टी आम्ही ज्या वेळेस दृढ धरून राहतो त्यावेळेस आम्हाला प्रतिफळ मिळाल्याशिवाय राहत नाही. 1 कोरिन्थिकरास पत्र याचा 9वा अध्याय आणि 24व्या वचनात सांगितलेलं आहे, शर्यतीत धावणारे सर्व धावतात पण पैज एकालाच मिळते, हे तुम्हाला माहित नाही काय. या गोष्टी ज्यावेळेस आम्ही दृढ धरून राहतो, आमचं तारण, आमचं शिक्षण, कृपादान, आमचा विश्वास ज्यावेळेस आम्ही दृढ धरून राहतो त्यावेळेस आम्हाला पारितोषिक निश्चित मिळणार आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रकटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये तू हे दृढ धरून ठेव म्हणे आणि शेवटपर्यंत टिकून राहा. काय सांगितलेलं आहे? शेवटपर्यंत टिकून राहा. मत्तेकृष्ण वर्तमान याचा 24वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये सांगितलं, आणि अधर्म वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल, परंतु शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. ज्यावेळेस आम्ही शेवटपर्यंत टिकून राहू, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमचं तारण आम्ही शेवटपर्यंत टिकून ठेवू, त्यावेळेसच आम्हाला ते मिळेल. मग कोणकोणते मुकुट आम्हाला परमेश्वर देऊ इच्छितो? 11 वचनामध्ये सांगितलं की तू दृढ धरून राहा, म्हणजे तुला हे मुकुट, हे पारितोषिक, हे वेतन मिळेल. किती प्रकारचे मुकुट बायबलमध्ये सांगितलेले आहेत? आम्ही पाहतो की 5 प्रकारचे मुकुट पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. पहिली गोष्ट, नीतिमत्वाचा मुकुट. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला तिथं सांगितलं 11 वचनामध्ये तू दृढ धरून राहा, म्हणजे हे वेतन, हे पारितोषिक, हा मुकुट तुझ्यासाठी ठेवला आहे, तो तुला मिळेल. मग कोणकोणते मुकुट सांगितलेले आहे? पहिली गोष्ट, नीतिमत्वाचा मुकुट आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे. 2 तिमोथेचं पुस्तक याचा 4था अध्याय 5, 7 आणि 8 वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, तू सर्व गोष्टीविषयी सावध आहेस, दुःखे सोस, सुवार्तिकेचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. पाऊल तिमोथेला सांगतो, मार्गदर्शन करतो. अनेक वर्ष तिमोथी पावलाच्या सहवासामध्ये राहिल्यामुळं अनेक गोष्टी पावलानं तिमोथेला सांगितलेला आहे. तो त्याचा आध्यात्मिक पिता होता, म्हणून प्रत्येक वेळेस तो तिमोथेला, त्या तरुण व्यक्तीला सतत मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतो. आणि म्हणून तो इथं 2 तिमोथेचं पुस्तक 4था अध्याय 5, 7, 8 वचनामध्ये म्हणतो की तू सर्व गोष्टीविषयी सावध आहेस, दुःखे सोस, सुवार्तेचे काम कर, तुला सोपवलेली सेवा पूर्ण कर. जे सुयुद्ध मी केले आहे, धाव संपवलेले आहे, विश्वास राखीला आहे. आता राहिले ते हेच की मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू येशू देईल, आणि तो मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यास प्रिय आहे त्या सर्वांसही तो देईल. जे पावलाला नीतिमत्वाचं, धार्मिकतेचा मुकुट मिळणार आहे, तो नीतिमान न्यायाधीश आम्हाला सुद्धा देणार आहे, असं पाऊल पवित्र शास्त्रामध्ये तिमोथेला लिहून पाठवताना आम्हाला पाहायला मिळतं. मग हे पारितोषिक आमचं आहे, हे वेतन आमचं आहे, हा मुकुट आमचा आहे. म्हणून हे राखून ठेवण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी दृढ धरून ठेवल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, गौरवाचा व न कोमजणे राखा. 1 पेत्र याचा 5वा अध्याय 4थ्या वचनामध्ये सांगितलं, गौरवाचं मुकुट किंवा न कोमजणारे हार. 1 पेत्र याचा 5वा अध्याय 4थ्या वचनामध्ये सांगितलं, मग मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हाला गौरवाचा व न कोमजणारा हार प्राप्त होईल. माझं वेतन हे आहे की मला परमेश्वर न कोमजणारा हार किंवा गौरवाचा मुकुट देणार आहे. तिसरी गोष्ट, आनंदाचा व अभिमानाचा मुकुट तो मला देणार आहे. 1 थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, आनंदाचा व अभिमानाचा मुकुट. 1 थेसलोनिकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये सांगितले, आमची आशा, आमचा आनंद, आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्या समोर
तुम्ही आहात तो हाच आनंदाचा व अभिमानाचा मुकुट। त्याच्या समोर आम्ही उभा राहू, त्याच्या संगतीमध्ये आम्ही राहू, त्याच्या सहवासामध्ये राहू, हा आनंदाचा मुकुट आम्हाला प्राप्त होणार आहे, असं थेसलनी येथील मंडळीला पाऊल लिहिताना आम्हाला पाहायला मिळतं। चौथा मुकुट जीवनाचा मुकुट आम्हाला मिळणार आहे। याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि 12 वचनात सांगितलेलं आहे जीवनाचा मुकुट। जो मनुष्य परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करण्यास देवाने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल। म्हणजे आम्ही परीक्षेत होत असताना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून जीवन जगलं पाहिजे। पण फिलदेल्फिया या मंडळीला योहान म्हणतो की जी परीक्षेची वेळ तुझ्यावर येणारच नाही, पण ज्या वेळेस आम्ही परीक्षेत उतरतो त्यावेळेस देव आम्हाला जीवनाचा मुकुट दिल्याशिवाय कधीच राहत नाही, असं याकोबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 12 वचनात सांगितलेलं आहे। पाचवी गोष्ट अविनाशी मुकुट। पहिल्या कोरिन्थीकरास पत्र याचं 9वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये सांगितलेलं आहे, शर्यतीत धावणारे सर्वच धावतात, पण पैज एकालाच मिळते असे धावा। प्रत्येक मनुष्य मल्लयुद्ध करणारा सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी करतो। पौलाची आमच्याबद्दल हीच इच्छा आहे, कोरिन्थी येथील मंडळीला सांगतो की तो अविनाशीचा मुकुट आम्ही घेतला पाहिजे, असं पहिलं कोरिन्थीकरास पत्र याचा 9वा अध्याय 24 आणि 25 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळालं। आम्ही पाहिलं की फिलदेल्फिया या मंडळीमध्ये परमेश्वराने त्याची परिचय करून दिलेला आहे, प्रशंसा केलेली आहे, त्याच्यामध्ये कोणताही दोष या मंडळीमध्ये आढळलेला नाही। आणि 9, 10 आणि 11 वचनामध्ये तो त्यांना उपदेश आणि मार्गदर्शन करताना आम्हाला पाहायला मिळतं। आणि चौथी गोष्ट तो अभिवचन देताना आम्हाला सांगितलं। बस करायचं का थोडं शेवटचं राहिलं तेवढं पूर्ण करून घ्यायचं 10 मिनिटात 5-10 मिनिटात पूर्ण करू। प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 12 वचनामध्ये आता शेवटचा भाग की प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला किंवा त्या लावदिकिया या मंडळीला फिलदेल्फिया या मंडळीच्या द्वारे जे अभिवचन मंडळांना देतो त्याबद्दल इथं सांगितलेलं आहे। फिलदेल्फिया या मंडळीला योहान प्रगटीकरण याचं 3रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे। काय सांगितलेलं आपण पाहूया।